राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. सर्वजन म्हणा प्रेमाने. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. कुंडलिका वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम चैतन्य अडवंगनाथ महाराज की जय. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यो प्रभुत मश्नामि प्रेतात्मनः. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास. सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास. जयांचे करूया स्मरण वै सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंच्या आदी नमस्कारुणी आता. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखेस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं. आज या ठिकाणी कैलासवासी शिंदोबाई सुरेश खैरनार यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचे पतिराज सुरेश खैरनार साहेब आणि त्यांची मुलं गणेश निलेशजी आणि सुनंदा मुलगी नंदा रमेशजी शिंपी समस्त खैरनार परिवार आपल्यातनं गेलेल्या शिंदूबाई भगवान परमात्मा जी गती ज्यांना मिळाली असेल त्या ठिकाणी चिरशांती देवो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. आपण सर्वजण त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता इथे उपस्थित झालेले आहोत. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा जाणार आहे. आया सा तो जाएगा. राजा रंक फकीर. राजा असेल रंक असेल फकीर असेल, जो जन्माला आला त्याला जावंच लागतं. गरीब असला त्यालाही मारावं लागतं आणि श्रीमंत असला त्यालाही मारावं लागतं. त्यांना फक्त थोडंसं एक सूचना करा, कोणीतरी स्वयंपाक चालू आहे. गरीबालाही जावं लागणार आहे आणि श्रीमंतालाही जावं लागणार आहे. देशभक्त असला त्यालाही जावं लागतं आणि हरिभक्त असला त्यालाही जावं लागतं. जन्म मृत्यू कोणालाही चुकत नाही. कोणी जरी असला त्याला मृत्यू येणारच आहे एक दिवस. शंकराचार्य सांगतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्मे जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मृत्यू प्राप्त होणं, सगळं काही पुन्हा मिळेल पण मनुष्य देह एकदा मिळालेला पुन्हा मिळणार नाही. जगात काही सर्व मिळेल पण मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही. सर्व काही मिळेल पण मनुष्य देह पुन्हा पुन्हा गेलेला मिळत नाहीये. आज गणेश भाऊ खैरनार आणि त्यांच्या सर्व परिवाराने मातोश्रींचा हा सुख सोहळा अत्यंत सुंदर ठेवला. कारण
श्राद्धाच्या निमित्ताने ही क्रिया करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अत्यंत प्रेमाने गणेश भाऊ यांनी त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. खऱ्या अर्थाने या परिवाराचे आणि माझे संबंध, आता आपण शिंपी साहेब सर्व मंडळी इथे आहात. नामदेव महाराजांचं मंदिर जे बांधलेलं होतं त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला मला आपण आग्रह केला, तेव्हा आपण सर्वजण होतो. नामदेव महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलेले आपण सर्वजण. संत नामदेव महाराजांचं कार्य या जगातलं सर्वश्रेष्ठ कार्य आहे. आणि नामदेव महाराजांच्या वंश परंपरेमध्ये जन्म घेतलेले सर्व परिवार भाग्यवान आहे. ज्यांनी ज्ञान आणि नाम हे दोन गोष्टी जगाला दाखवल्या सर, ते एक ज्ञानदेव आहे आणि एक नामदेव आहे. ज्ञान हे दाखवत असतं, नाम हे पकडत असतं. पकडण्याचं काम करतं ते नाम आहे, दाखवण्याचं काम करतं ते ज्ञान आहे. थोडंसं विकू कमी. कल्पना करा, ज्ञान नेहमी दाखवण्याचं काम करत असतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. अज्ञान दुःख देत असतं आणि ज्ञान सुख देत असतं. ज्ञानाच्या मार्गाने तुम्ही आम्ही जर गेलो तर निश्चितच सुख आम्हाला प्राप्त होणार आहे. अज्ञानत्वहरो बुद्धिमते देश्वरेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनामधून अज्ञान निघून जायला पाहिजे आणि अज्ञान गेल्याशिवाय ज्ञान येत नाही. जसा दिवा लावला की प्रकाश पडतो आणि प्रकाश पडला की अंधकार नष्ट होतो. दिवा लावल्याशिवाय अंधकार जात नाही. मग दिव्याने अंधकार नष्ट होतो, तसं ज्ञानानेही अज्ञान रूपी अंधकार नष्ट होतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्ञान हे आवश्यक आहे. कलियुगामध्ये ज्ञानम विज्ञान सेतम यज्ञत्वा मोक्षेशे शुभात राजविद्या राजगुह्यम पवित्र मधुत्तमम. गीता सांगते की ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून आम्हाला जीवन जगावं लागेल. निष्ठं ज्ञान असेल, त्यामध्ये प्रेम नसेल, ती भक्ती आंधळी आहे. प्रेम आणि ज्ञान एकत्र झालं की तेव्हा देवापर्यंत पोहोचता येतं. तर नामदेव महाराजांनी या जगामध्ये काय केलं? लोकांना नाम शिकवलं, प्रेम शिकवलं, भक्ती शिकवली. नामदेव महाराजांची भक्ती जी आहे ती जगातली सर्वश्रेष्ठ आहे. कारण नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानी यावं आणि देवानी नाचावं. काय भक्ती असेल महाराज, विचार करा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जने म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. बरं किती नाचले हो देव, ज्यांचे कपडे गळेपर्यंत. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. अशी भक्ती आता आपण कोण करताय? आपली भक्ती सगळी टायमिंगवर आहे. आपली भक्ती घड्याळीचा काटा तिथे संपला की भक्ती संपली. काहींचे नित्यनेम फार गोड असतं सर. काही नित्यनेम एवढं भारी करतात, जोपर्यंत चहाचा बशीवर कप आदळत नाही तोपर्यंत नित्यनेम गुंढळत नाही. एकदा बशीवर कप आदळला की नित्यनेम गुंढळच समजा. मग अशी भक्ती जर असेल तर कधी देवाची प्राप्ती होणार आहे? भक्ती करत असताना संत नामदेवासारखी करावी. नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायची फार गरज नाही. तरी पण आपण वंशज असल्यामुळे, त्या कुळातले असल्यामुळे मी थोडंसं चरित्र मांडणार आहे. नोए हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा सामान्य नाही मायबाप, अप्रतिम आहे. त्यांच्यासारखा महिमा जगात कोणता नाही आहे. नामदेव महाराजांचं कार्य जर पाहिलं तर अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे. नामदेवाचे आईवडील देवाची भक्ती करायची, विठ्ठलाची. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन असणारे संत नामदेवाचे आईवडील एक दिवस गावी गेले. आईसाहेबांनी सांगितलं, अरे नामदेवा तुझे बाबा आता नाही, पप्पा नाही बरं का, बाबा.
पप्पा मम्मी डॅडी आताची नावं आहेत. पूर्वी आई बाबा नावं असायची, काय गोड होते बघा ना. कृष्णाने कधी नंदाईला मम्मी म्हटलेलं आठवत नाही, नंदबाबाला पप्पा म्हटलेलं आठवत नाही. कृष्ण असं बोलायचं, आई आई नको ग, मारू नको मज, आई शब्द वापरायचे. ही आपली संस्कृती आहे. पूर्वीच्या काळी जनाबाई सखूबाई नावं असायचे, बहिणाबाई नावं असायचे, मीराबाई नावं असायचे, ज्ञानदेव तुकाराम नावं असायचे. आताची नावं आहे पण त्या नावात अर्थच नाही. पूर्वीच्या काळी संस्कृती अशी असायची की गुरुकुलूम आपल्या सद्गुरूकडनं किंवा आपल्या पूर्वजांकडनं नामकरण विधी व्हायचा, त्या नावामध्ये काही अर्थ असायचा. आताच्या नावात अर्थच नाही असे नावं ठेवलेले आहेत. बंट्या काय अर्थ व्हायचा, दुसरा पिंट्या काय अर्थ आहे, पिंट्या आणि बंट्याचा काय अर्थ काढायचा. आता साहेब तुम्ही आहे इथे, पण काय अर्थ काढायचा त्याचा, बंट्या आणि पिंट्याचा काय अर्थ काढायचा सांगा ना. नावामध्ये म्हटलं त्याचा अर्थ आम्ही 2 तास सांगू शकू, पण बंट्याचं काही आम्हाला सांगता येत नाही बाबा. तुम्ही सगळे शिकलेले तुम्ही सांगा, शिंपी साहेब पत्रकार तुम्ही सांगा, नाही तर त्या पिंट्याचं बंट्याचं काय अर्थ आहे. नावं असे असावे त्यामध्ये दर्दभर किंवा अर्थ भरलेलं नाव असले पाहिजे. आम्ही नामकरण कोणाकडनं करतो याला फार महत्त्व आहे. रामाचं नामकरण विश्वामित्राने केलं, वशिष्ठाने केलं. रामाचं नामकरण वशिष्ठाने केलं. कृष्णाचं नामकरण त्यावेळेस कुलगुरू गर्गाचार्यांनी केलं. कृष्णाचं नामकरण गर्गाचार्यांनी जर केलं असेल तर म्हणून कृष्ण, कृष्णाचं नाव फार गोड आहे, त्याचं एकही अक्षर सरळ नाही आहे. कृष्ण आकर्षण करणारं नाव आहे. मग कृष्णाचं नाव गर्गाचार्यांनी ठेवलेलं आहे. रामाचं नाव वशिष्ठाने ठेवलेलं आहे. त्यामध्ये वैशिष्ट्य होतं म्हणून वशिष्ठाने ते नाव ठेवलेलं आहे. राम 2 अक्षर आहे बघा, काय गोड नाव आहे राम. आता एक नाव सांगायचं असेल तर मला 1 तास प्रवचन करावं लागेल एवढ्यासाठी. राम शब्दाची व्याख्या रा आणि म जरा क्लिअर करतो, तुम्ही सुज्ञ मंडळी हात नीट लक्ष देऊन ऐका. रा शब्द उच्चार करायचा असेल तर तोंड उघडावं लागतं, आणि म शब्दाचा उच्चार करायला लागत असेल तर तोंड मिटावं लागतं. पटत नसेल तर प्रयोग करून बघा, इथं नाही घरी गेल्यावर प्रवचन संपल्यावर. रा म्हणायला तोंड उघडावाच लागेल, म म्हणायचं असेल तोंड मिटावाच लागेल. आणि मग काय होतं, रा उकार मात्रेनं, रा शब्दाने उकार वरती वर गेलं की केलेले पाप बाहेर पडतात. ऐकताय ना आपण, रा शब्दाने अंतःकरणात झालेले पाप बाहेर येतात. बाहेर गेलेली पाप मध्ये येऊ नये म्हणून मय म कपाट वाचन. बाहेर गेलेले जर मध्ये घ्यायचे नसेल तर दार बंद करावं लागतं की नाही. तसं म शब्द ओष्ट बंड झाल्याशिवाय म येतच नाही. तुम्ही प्रयोग करून पहा खरंच सर. कल्पना करा, म शब्द म्हणायला तोंड मिटावा लागेल, रा शब्द म्हणायला तोंड उघडावा लागेल. राम म्हटलं की आराम प्राप्त होतो. तुम्ही आम्ही काहीच नाही हो. या जगातला असा एक पापी होता, त्याचं नाव वाल्या कोळी. तुमच्या आमच्याकडनं काय एवढं पाप झालेलं आहे का? आपण काय एवढे पापी आहेत का? तो रात्रंदिवस धंदाच तो होता, त्याचा बिझनेसच तो होता बरं का गणेश भाऊ. त्याचा बिझनेस असा होता की आला धरा मारा, आला धरा मारा, आला की मारायचा, धरायचा, धन हेरवून घ्यायचा, हिसकावून घ्यायचा धंदाच तो. ब्राह्मण मारला की एक जानवं टाकायचा, आपल्यासारख्या सामान्याला मारलं की एक खडा तो राजनात टाकायचा. असे 17 राजनं त्याची भरले होते. तेव्हा हे कॅम्प्युटर नव्हतं ना. 17 राजनं खड्यानी भरले पापाने. जानवे 12 गाड्या भरल्या होत्या. ब्रह्महत्या घडलेली होती. जर विचार करा, एवढं पाप त्या वाल्याने केलं. त्याला संत नारद मुनी भेटले. नारद मुनी भेटल्या त्याचा एकच धंदा होता, जो कोणी भेटला की त्याला मारायचं, भेटला की मारायचं. नारद मुनी तिकडनं आले. नारद संत आहे. जीवनामध्ये संत भेटले की भगवंत भेटलाच समजा. संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. संताशिवाय देव मिळतही नाही, संताशिवाय देव कळतही नाही, आणि कळला तर त्याला ओळखता येत नाही. एक माणूस म्हटला का असं कुठं असतं का?
जर सद्गुरूच्या माध्यमातून देवाची प्राप्ती असेल तर मला देव भेटला पाहिजे, मी ओळखल. काही काही आडबंगच असतात. त्याने सांगितलं देव भेटला पाहिजे एवढं साधन सांगा, गुरु न करता देव भेटला पाहिजे. त्या गुरुने सांगितलं अरे गुरु न करता देव भेटेल पण कळणार नाही. तो म्हटला कळवायचं माझ्याकडं, काय करावं लागेल? काही नाही म्हटलंय, देवा करता मरण्याची तयारी झाली पाहिजे. देवाकरता मरायची तयारी इथपर्यंत जर झाली, भक्ती केली की तो प्राप्त होतो. याने सांगितलं ते आयुष्यभर करण्यापेक्षा आपण उद्याच मरायला तयार होणं भेटलं तर बरं होईल. काही काही माणसं काय करतील, शुभस्य शीघ्रम. याने जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर त्याने गळ्याला फास लावला, झाडाला दोर बांधला, उडी मारली, फास लागल्या आरडाओरडा करायला लागला. पण आता दोरायला लागलाच होता दोर. तितक्यामध्ये देव तर काही तिथं आला नाही, पण आमच्या साहेबासारखे व्यक्ती एक घोड्यावर बसून आले. हातामध्ये काठी होती, दंडुक्या होता, आणि त्याला बघितलं 2-4 ठेवून दिला. मूर्खा, रात्रभर गावात चोरी केली आणि इथं आत्महत्या करतो का रे? आत्महत्या करणं पाप हे कळत नाही का तुला? त्याला 2-4 ओढल्या संटार. तो म्हटला अहो साहेब मी काही चोऱ्या केलेल्या नाही. म्हटलं खोटं बोलू नको, आत्महत्या विनाकारण करत नाही जंगलात येऊन. रात्री चोरी केली म्हटले, हा आरोप आहे तुझ्यावर. त्याने सांगितलं अहो खरंच नाही केली. मग का मरतो? काही नाही म्हटलंय, मला देव भेटायला पाहिजे त्याकरता मरतो. म्हटलं असं कोणी सांगितलं? मरायला लागला की देव भेटलो. म्हटलं एका मी महाराजांकडे गेलो होतो, मग गुरु करून देव भेटत असेल तर मला गुरु करायचं नाही, फक्त देव भेटला पाहिजे एवढं मार्गदर्शन करा असं मी विचारलं. त्या गुरुने सांगितलं मरायची तयारी झाली की देव भेटतो. पण तुम्ही काही देव भेटला नाही म्हटले, तुम्ही एक साहेब भेटले, 2-4 फटके मारले. ते साहेब म्हटले अरे कोणी सांगितलं तुला? त्यांनी सांगितलं त्या आश्रमातल्या महाराजांनी. चल म्हटले त्यांच्याकडे. साहेबांनी ते गुरुजीकडे गेले. साधू महाराजांची सकाळची पूजा अर्चा चालू होती, नित्यनेम चालू होता. आणि कराग्रे वस्ते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये गोविंद प्रभाते करदर्शनम नित्यनेम चालू होता. तर ते सगळे तितक्यात गेले आणि गुरुजी ध्यानस्थ होते. त्या साहेबांनी सांगितलं या आश्रमातल्या महाराजांनी सांगितलं. म्हटले हो, जा म्हटले त्यांना सांग साहेब आलेले भेटायला, असं कोणी सांगितलं. तो मध्ये गेला, गुरुजीला भेटला आणि सांगितलं महाराज तुमच्यामुळे मी विचारलं होतं मला देव भेटला पाहिजे, पण गुरु न करता तुम्ही सांगितलं देव भेटेल पण कळणार नाही. मला देवही भेटलं नाही, कळलंही नाही, पण मला फटके मात्र भेटले. म्हणले तुम्ही काय सांगितलं महाराज देव भेटतो? देव तर काही भेटला नाही, बघा ते साहेब भेटले. महाराज म्हटले कुठे साहेब? म्हटले बाहेर आहे, बोलो म्हटले चहा घ्यायला. तो बाहेर गेला, घोड्यावर बसून साहेब आलते. तो बाहेर बघितल्या साहेबही नाही घोडाही नाही. महाराज म्हणले अरे ते साहेबांनी तुला फटके दिले ते साहेब बोलव ना. त्याने सांगितलं साहेब तो नाही घोडाही नाही. म्हणले भल्या माणसा, अरे ते सामान्य साहेब नव्हते, सामान्य घोडा नव्हता, साक्षात विश्वरच तुला साहेबाच्या रूपात भेटायला आला होता. कळला नाही, याला मी काय करू? कदाचित गुरु न करता देव भेटेल पण कळणार नाही. गुरुविना अनुभव काहीसा कळे. म्हणजे गुरुशिवाय ज्ञानच मिळत नाही. आत्मज्ञान विना गुरु नर भटकत हे कहा मथुरा कहा काशी. आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते कळत नाही. आणि प्रत्येकाला आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. आत्मज्ञानाशिवाय समाधान नाही, आत्मज्ञानाशिवाय सुख नाही, आत्मज्ञानाशिवाय शांती नाही. एका माणसाने प्रवचन ऐकलं, तो म्हटलं आत्मज्ञान मला झालं पाहिजे, त्याकरता काय केलं पाहिजे? काही नाही, ह्या आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. त्याने काय केलं? प्रवचन ऐकणं घरी गेला, एक शालिग्राम भगवान परमात्मा घेतला. शालिग्राम असा एक देव आहे, त्याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. कारण का? त्याच्यामध्ये सुवर्ण आहे. आणि आपल्या भारतामध्ये गंडकी नावाच्या नदीमध्ये शालिग्राम तयार होतात, तिथेच मिळतात. कारण सुवर्ण ज्याच्यात आहे तो शालिग्राम, त्याला प्राणप्रतिष्ठेची गरज नाही. कारण सुवर्णामध्ये भगवंताचा अंश आहे. ममै वंशे जीव लोके जीवभूत सनातनः मनश्यष्टान इंद्रियाणी प्रकृतीस्थाने कर्षते. मग शालिग्राम ते गंडकी नावाच्या नदीमध्ये आपल्याला प्राप्त होतात. नेपाळला आपण पाहत असतो तिकडे. किंवा आपल्याला मला म्हणायचं काय, त्या शालिग्राम भगवान परमात्म्याला आणलं, एका भक्ताने स्टँड बनवलं आणि स्टँड बनवून पूजा करायला लागला. पत्नीने विचारलं आप ये क्या कर रहे हो? बोले मुझे आत्मज्ञान हुआ है. इस दुनिया में ताकतवान भगवान है तो शालिग्राम है, शालिग्राम जैसा कोई ताकतवान नहीं है, इसलिए मैंने शालिग्राम भगवान को लाया और स्टैंड बना करके मंदिर में बिठा दिया. पत्नी म्हणाली ये क्या कर रही है, कोई ठीक बात नहीं है. नहीं बोले आपको समझ में नहीं आता, आप बीच में नहीं बोलना जी. 2-4 दिवस निघून गेले.
पूजा अर्चा करू लागला, शालिग्रामाची आरती करू लागला. 2-4 दिवसानंतर एक दिवस अशी घटना घडली, ते नैवेद्य दाखवला, आरती झाली आणि तितक्यामध्ये एक उंदीर घरामध्ये आला आणि त्या उंदरामागे मांजर पळू लागली. उंदीर पुढे मांजर मागे पळता पळता ते मंदिरात गेले जिथं देवारात ते ठेवलेला होता आणि तितक्यामध्ये मांजरीचा धक्का शालिग्रामाला लागला. शालिग्राम खाली पडला आणि या पुजारीने पाहिलं, ज्याला आत्मज्ञान झालं होतं. तो म्हणाला, ए राम, मैं क्या देख रहा हूँ? इस दुनिया में ताकतवान भगवान है तो शालिग्राम है. शालिग्राम जैसे दुनिया में कोई ताकतवान नहीं है, लेकिन शालिग्राम को गिरावे बिल्ली, ताकतवान कौन हुआ? बिल्ली हो गई ना. उन्होंने शालिग्राम को हटा दिया, बिल्ली को भगवान समझ के मंदिर में बिठा दिया. उसके बीवी ने कहा, ये क्या कर रहे हैं आप? बोले, तुम्हें समझ में नहीं आता, तुम चुप रहे ना जी. शालिग्राम कोई भगवान नहीं होता, ठीक है, लेकिन बिल्ली कोई भगवान हो सकते हैं क्या? बोले, आपको समझ में नहीं आता, आप चुप रहे ना जी. उन्होंने शालिग्राम को हटा दिया, बिल्ली को भगवान समझ के मंदिर में बिठा दिया. 2-4 दिन भोग लगाने लगा, आरती करने लगा, पूजा करने लगा, पाठ होने लगा. कुत्ता ने देखा, आजकल तो बिल्ली बाहर आती नाही. बिल्ली कहाँ गई जी? आणि खरं सांगू तुम्हाला माय बापांनो, कुत्र्यासारखं इमानदार नाही, मांजरीसारखं लबाड नाही, पण माणसं फार खोडीचे. लबाड मांजरीला घराच्या आत ठेवतात आणि इमानदार कुत्र्याला दाराच्या बाहेर ठेवतात. एवढे आपण इमानदार आहे. अहो, चतकोर भाकर टाका तरी ते कुत्रा दारात राखणच करेल, पण मांजर कुठलं दुधाचं पातेलं उलटं केल्याशिवाय ठेवणार नाही. पण लबाड मांजर घराच्या आत, इमानदार कुत्र घराच्या बाहेर. त्या कुत्र्याने विचार केला, 2-4 दिवस झाले मांजर काही चक्रलाच येत नाही गल्लीत. लक्ष्मीनारायण नगरमध्ये दिसतच नाही श्रीरामपूरला. काय भानगड, इथे काय येत नाही? कुत्र्याने विचार केला, 2-4 दिवस झाले बाहेर येत नाही. मग कुत्र्याने पाहिलं, रोज रोज नवीन सुगंध गावरण तूप लावून स्वयंपाक होतोय, तो मांजरीला जातोय. आणि आतापर्यंत ती लबाड मांजर खोड्या करणारी, न राखण करणारी घराची, तिला आज एवढी सेवा सुरू झाली. कुत्र्याने विचार केला, जरा हिच्याकडे बघितलं पाहिजे. स्पर्धा सगळीकडे असते. ते कुत्र धावलं, मांजरीवर धावल्या मांजर कुत्र्याला घाबरली आणि मांजर पळू लागली. पुजारी म्हणला, ए राम, तुम्ही ऐकताय ना? पण हे राम, मैं क्या देख रहा हूँ? दुनिया में सबसे ताकतवान भगवान है तो शालिग्राम है. शालिग्राम को गिरावे बिल्ली, बिल्ली को भगावे कुत्ता, ताकतवान कौन हुआ? कुत्ता ही होगा. असं बोलायचं म्हणजे प्रवचन लवकर होईल बरं का. इस दुनिया में सबसे बड़ा ताकतवान कौन है? कुत्ता ही हुआ. उन्होंने बिल्ली को हटा दिया, कुत्ता को भगवान समझ में मंदिर में बिठा दिया. भगवान समझ के मंदिर में बिठा दिया. 2-4 दिन चले गए. आरती करने लगा, पूजा करने लगा, पाठ करने लगा. और बीवी ने कहा, ये क्या कर रहे हैं आप? कुत्ता कोई भगवान होता है क्या? बोले, आपको समझ में नहीं आता, क्योंकि कुत्ता जैसा ताकतवान कोई नहीं है, कुत्ता ही भगवान है. 2-4 दिन चले गए, 2-4 दिन बीत गए. एक दिन ऐसा हुआ, बीवी स्वयंपाक बना रही थी. एक चपाती बनाई, अच्छा से घी लगाया. कुत्ता ने देखा, ये रोटी बन करके मेरे पास तो आ रही है ना, रोटी तो मुझे खिलाएंगे ना. कुत्ता गया किचन में, एक रोटी ली. जुना काळ होता आपला, आताच नाही. चुलीवरचा स्वयंपाक त्या काळात असायचं बघा. त्या काळामध्ये स्वयंपाक करताना माऊली जाळ लावायची, त्याला जाळ, ते म्हणजे लाकडं घालायची. आता जाळ आहे पण तो गॅसचा जाळ वेगळा आहे. आणि तितक्यामध्ये कुत्रं तिकडे गेलं. तिने एक चपाती कुत्र्याने घेतली आणि मग पत्नीला आधीच राग होता. कुत्रा काही भगवंत नसतं, कारण पत्नीचं त्याचं आणि तिचं पटतच नव्हतं. तिनं सांगितले, हा काय ईश्वर आहे का म्हटले. आणि त्याने एक चपाती घेतली, पळायला लागला. आणि तितक्यामध्ये कुत्रं चपाती घेऊन पळता पळता पत्नीला राग आला. तिने ती जळतं लाकूडच हातात घेतलं. हातात जळतं लाकूड घेतलं, 2-4 कुत्र्याला मारलं. कुत्रं कॅंग 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 करत करत श्रीरामपूरच्या पलीकडे पळून गेलं. कल्पना करा. कुत्रा पळून गेल्या या पुजारीने पाहिलं, हे राम, तुम्ही ऐकता ना आता सगळं? आता नीट ऐका, फक्त मला सांगायचं काय बरं का शिंपी साहेब, आता नीट ऐका म्हणजे झालं. तुम्ही सगळे श्रीरामपूरचे मंडळी अनुभव आहे. औरंगाबाद, श्रीरामपूर, लोणी सगळे चित्र जमा झालेले आहे. आपण सगळे अनुभव आहे. आता मला ऐका, कुत्रं पळायला लागल्यानंतर पुजारी म्हणला, हे राम, मैं क्या देख रहा हूँ? दुनिया में सबसे बड़ा ताकतवान भगवान है शालिग्राम. शालिग्राम को गिरावे बिल्ली, बिल्ली को भगावे कुत्ता, और कुत्ता को भगावे मेरी बीवी, ताकतवान कौन हुआ? बस जमला. आता तुम्हाला एवढंच मला म्हणायचं होतं, एवढंच सांगायचं होतं. कुत्ता को भगा मेरी बीवी, तो ताकतवान कौन हुआ? बीवी हो गई. उन्होंने सोचा, हे राम, कितने दिनों से मेरे घर में भगवान रह रही थी. कितने दिनों से मेरे घर में ही भगवान थी, मुझे पता नहीं.
क्योंकि आत्मज्ञान हुआ। आज मुझे पता चला है मेरे घर में भगवान थी, अभी तक पता नहीं चला जी, बहुत अच्छे हो गया। ए बीवी भगवान मुझे क्षमा कर देना। मैं पैर पड़ने लगा। बीवी ने कहा ये क्या कर रहे भाई, आप मेरे पति हो, स्वामी हो, ईश्वर हो, पति परमेश्वर होता है। बोले आपको समझ में नहीं आता, आप भगवान है। पत्नी वैतकले हात जोडू जोडू तो पती म्हणाला तूच माझे ईश्वर है। तितक्यामध्ये उन्होंने कुत्ता को हटा दिया। बस कळलं तुम्हाला, बीवी को ही भगवान समझ के मंदिर में बिठा दिया। 2-4 दिन बीत गए, आरती करने लगा, नैवेद्य देने लगा, सब भोग लगाने लगा और पैर पड़ने के लिए एक दिन गया तो बीवी ने कहा ये क्या कर रहे हैं आप, मैं आपकी बीवी हूँ, अर्धांगिनी हूँ, मैं आपकी सेविका हूँ, फिर भी आप पैर पड़ना चाहते हो, कोई ठीक बात नहीं है जी। बोले आपके समझ में नहीं आता। दोनों का झगड़ा हो गया। पति को बहुत तेजी से गुस्सा आया। गुस्सा आने के बाद पति ने एक तमाचा लगाया। बीवी भाग गई रोते रोते, रो रो करके भाग गई। पति ने कहा हे राम मैं क्या देख रहा, क्योंकि दुनिया में ताकतवान शालिग्राम है, शालिग्राम को गिराए बिल्ली, बिल्ली को भगाए कुत्ता, कुत्ते को भगाए मेरी बीवी और बीवी को भगाए मेरे एक थप्पड़। तो ताकतवान कौन हुआ? मैं हो गया। मेरे जैसा ताकतवान दुनिया में कोई नाही है। याला म्हणते आत्मज्ञान। आत्म्याचं ज्ञान होणं त्याला सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि म्हणून आत्मज्ञान विन नर भटकत है, कहा मथुरा कहा कासे। आत्मज्ञानाशिवाय माणसं भटकत राहतात, आत्मज्ञानाशिवाय माणसं फिरत राहतात। ते आत्मज्ञान नामदेव महाराजांना झालं होतं। नामदेव महाराज एक दिवस आईने सांगितलं आपली परंपरा आहे, रोज आपण वडील नैवेद्य घेऊन जातात ना, नामदेवा आज तुझे बाबा नाही आहे, जा नामदेवा पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जाय। पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जा असं म्हटल्यानंतर नामदेव महाराज 10-11 वर्षाची मुलगा फर्स्ट टाइम जात आहे मंदिरामध्ये, सुंदर असा नैवेद्य दिला। पहिल्यांदाच गेले, पंचपक्वान्नाचं जेवण। नामदेव महाराज मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाला पाहिलं। पाहता श्रीमुख सुकावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या। विचार करा, भगवंताला बघितल्या बघितल्या काय समाधान झालं असेल हो। भगवंत किती सुंदर आहे। काही काही माणसाला तो काळा दिसतो तिथे गेल्यावर, समजा आपल्याकडे दृष्टी नाही आहे, देव काळा नाही आहे। राजा ससुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपल्या, हे शास्त्र आहे। जर शास्त्र मांडलं नाही तर मग भक्ती करून फायदा नाही, आणि शास्त्र मांडलं तर रवी आणि शशी, चंद्र आणि सूर्य त्याच्या तेजा पुढे फिक्के पडतात। एवढा सुंदर तो आहे, एवढा सुंदर। सुंदरम किम सुंदरहा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवून या। कोणते संत? तुकाराम महाराज तेच म्हणतात, नामदेवराय तेच म्हणतात, शंकराचार्य तेच म्हणतात, भगवान गोपालकृष्ण तेच सांगतात, सगळे सांगतात। शास्त्रकार देखील सुंदरम किम सुंदरहा, त्याच्यासारखं सुंदर व्यक्तिमत्व जगामध्ये कुठलंही नाही असा असणारा विश्वर नामदेवराय पहिल्यांदा गेले आणि त्याला बघितल्या बघितल्या पांडुरंगाला सांगितलं, देवा पहिल्यांदा आलो रे तुझ्या मंदिरात। आज माझे बाबा नाही, माझी वडिलाची परंपरा आहे तुला नैवेद्य देणं, भोग लावणं, तुझं दर्शन घेणं, पण आईने मला पाठवलं नैवेद्य घेऊन। देवा आता आलो बाबा, हा नैवेद्य घे, खा। देव काही बोले ना, 10 मिनटं झाली तरी बोले ना, अर्धा तास झाला तरी बोले ना, शेवटी 12 वाजून 5 मिनटं झालते तरी बोलायला तयार नाही। देव काही बोलायला तयार नाही, तिथलं सांगतो सर मी। ते कल्पना करा, 12:05 झाले तरी देव काही बोले ना। शेवटी नामदेवराय म्हणाले का रे देवा, आज माझे वडील आले नाही, त्यामुळे तू काही रुसलास का माझ्यावर, नाराज झाला असेल, माफ कर काही चुकी झाली असेल तर। मी माझ्या वडिला इतका भक्त नाही आहे, माझ्या वडिला इतकी सृष्टी भक्त माझी नाही आहे, पण देवा मी तुझ्याकडे आलो आहे, आता नैवेद्य खा। देव बोले नाच। बराच वेळ निघून गेला, देव काही बोलत नाही। नामदेवाला वाईट वाटलं, चुकला असेल, माफी मागितल्यावर माफ करावे की नाही? चुकी झाली असेल तर हरकत नाही, पण मोठ्या माणसाला माफी मागितल्यानंतर करायला पाहिजे माफ। देव तर जगातला मोठा आहे, का माफ करत नाही, का माझ्याशी बोलत नाही, नैवेद्य का खात नाही? नामदेवराय म्हटले, हे बघ देवा, मला विनाकारण काही त्रास देऊ नको,
विनाकारण तूही त्रास घेऊ नको, उपाशी राहू नको आणि मलाही टाइमपास करायला लावू नको, नैवेद्य खा. असं म्हटल्यानंतर तितक्यामध्ये देव तरी बोलत नाही. नामदेवाला राग आला. देवा मी माफी मागितली बाबा, विनंती केली, तरी तू बोलत नाहीये, असं का करतो? जर आता नैवेद्य खाल्लं नाही देवा तर मी माघार जाणारा संत नाहीये, माघार जाणारा भक्त नाहीये, तुझ्या चरणावर डोकंच फोडेल. तरी देव बोले ना. देवाने विचार केला, पोपटपंची बोलणारे भरपूर असतात, त्याच्यात असलं तर. देवाला नामदेवराय म्हणतात डोकं फोडेल तरी काही बोलत नाही. पण नामदेवराय म्हटले नुसतं बोलणार नाही मी. देवा जर तू नैवेद्य खाल्ला नाही तर बघ देवा. नामदेवराय तडा 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 गरुड खांबाच्या पुढे गेले, मंदिरात गेले, धाडकन डोकं आदळणार मूर्तीवर. देव प्रगट झाले महाराज. देवाने हात लावले, प्रगट झाले. अरे नामदेवा अनेक भक्त पाहिले पण तुझ्यासारखे भक्त जगात कोणीच नाही. नामदेवा काय अधिकार आहे तुझा? जेवण झालं, समाधान झालं. नामदेवाच्या हाताने देव जेवू लागला. नामदेवाला प्रसन्न वाटले. आणि मग देव जेवायला लागल्यानंतर पलीकडनं रुक्मिणीबाई आल्या. त्या म्हटल्या तुम्हालाच एकट्याला आनंद घ्यावा का? हा नामदेवाच्या भोजनाचा आनंद एकट्याला का? मला प्रसाद मिळणार नाही का? दोघांनाही जेव घातलं नामदेवानी. आनंद झाला. 1 तास झाल्यानंतर नामदेव प्रसन्न झाला. नामदेवाने नमस्कार दोघांना, पती पत्नीला, अर्थात रुक्मिणी पांडुरंगाला केला आणि सांगितलं. नामदेव म्हणाले आता जातो मी घरी, वेळ झाला, आई वाट बघत असेल. पहिल्यांदाच मंदिरात नामदेवराय आले, पहिल्यांदाच गेले, देवाला जेव घातलं, ताट मोकळं झालं, घरी गेले. आईने विचारलं नामदेवा देवाला नैवेद्य दाखवून आलाच का? म्हटले हो. मग नैवेद्य कुठे गेला? तुम्ही जागी आहे ना सगळे? देवाला नैवेद्य दाखवून आला का? म्हटले हो. मग नैवेद्य कुठे गेला? म्हटले देवाने खाल्ला. आई म्हटले भल्या माणसा खोटं बोलतो का? अरे आतापर्यंत तुझे वडील देवाला रोज नैवेद्य दाखवत होते. दाखवणं नाही वेगळं आणि खाऊ घालणं वेगळं. शब्द नीट ऐका. नामदेवराय म्हणाले तू नैवेद्य मला घेऊन पाठवलं, मी त्याला खाऊ घालून आलो, आता बिघडलं काय? अरे देव कुठं नैवेद्य खात असतो का? मग त्याला कुठं द्यायचं असतं का? आई अगं देव खात नाही, त्याला कुठं देता का? मी त्याला खाऊ घालून आलो. म्हटले नाही खोटं बोलतोस, तूच खाल्ला. नाही का आई, मी खोटं बोलत नाही, त्या देवाने खाल्ला. आई म्हणते अरे देव कुठं खातो का? नैवेद्य खात नाही. नामदेव म्हटले मग जो खात नाही त्याला कुठं देतात का? लोक फार हुशार आहे बरं का. त्याच्या सृष्टीतलं गंगेत गेल्यानंतर भक्ती करतात ना लोक. सर गंगेत गेले का गंगेचंच पाणी घ्यायचं आणि गंगेला अर्पण करायचं. जरा विचार करा ह्या गोष्टीचा. पाणी कोणाचं? गंगेचं. देतो कोणाला? गंगेलाच. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. बस म्हणजे तुझं तुला अर्पण. बरं आपण एखादं फूल तोडतो, तो देवाला वाहतो. फूल कोणाचं? देवाचं. फूल कुठे तयार झालं? जमिनीवर. जमीन कोणाची? देवाची. धरणी माता त्याची पत्नी, विष्णू पत्नी नमस्तुभ्यां पादस्पर्शम समस्वमे. शास्त्र सांगतं विष्णू पत्नी धरणी माता आहे ना त्याचीच आहे. मग त्याच्या पत्नीपासून हे फूल तयार झालं आणि त्यालाच अर्पण दिलं, तिथल्या तिथंच मिरवलं. आपलं काय गेलं? चांगला विचार करा. देवाला आपण अर्पण काय देतो? आपल्याकडे आहे तरी काय देण्याकरता. म्हणून भक्ती आपण अशी करत आहोत. नामदेव नाही म्हटले मी त्यातलं नाही आहे. तू जो नैवेद्य दिला, मी देवाला जेव घातलं आणि जेव घालून परत आलो म्हटले. आई म्हटले पटतच नाही. अरे आपली परंपरा गेली, किती पिढ्यानपिढ्या गेल्या, देवाने सुगंध सुद्धा घेतला नाही आजपर्यंत, वास सुद्धा घेतला नाही, तर खायचा प्रश्न येतो कुठे? नामदेव नाही म्हटले खायचा प्रश्न येतो कुठे? तर दाखवायची गरज काय तर त्याला? वाद झाला. तितक्यामध्ये वडील आले नामदेवांचे आणि नामदेवाचे वडील म्हटले अरे काय चाललं बाबांनो? आई म्हणाली बघा ना तुम्ही लवकर आली नाही म्हणून मी देवाला नैवेद्य आज नामदेवाला पाठवलं. पण नामदेवाने देवाला नैवेद्य न दाखवता स्वतःच खाऊन आला म्हटले. नामदेव म्हटले बाबा मी कधीच खोटं बोलत नाही, मी आजपर्यंत स्वप्नात देखील खोटं बोललो नाही. आता मी नैवेद्य देवाला जेव घालून आलो, तुम्ही आई मानत नाही आहे. नामदेवरायाचे वडील म्हणाले देवाला जेव घालून आला? म्हटले हो. अरे बाळा देव कुठे खात असतो का? तोच प्रश्न पुन्हा. म्हटले बाबा का खात नाही? भक्त जर देणार असेल, खाऊ घालणार असेल तर देव जेवतो. बाबाला जरा अनुभूती आलेली होती. हा तेजस्वी भक्त आहे, कदाचित काय सांगावं, कदाचित घडलं असेल खरं तर, पण परीक्षा घ्यायला नको का? मोठे माणसं विचारवंत असतात, कधी कोणावर केव्हाही पटकन विश्वास ठेवत नाही, अनुभूती पाहिजे. नामदेवरायाचे वडील म्हणाले ठीक आहे,
जर देवानी नैवेद्य खाल्लाय असेल तुझ्या हस्ते, काही बिघडलं नाही, खाऊ शकतो देव. पण का रे, जेवण झाल्यानंतर आपली एक परंपरा आहे, दूध दिलं पाहिजे माणसाला. पाहुणे आले, जेवू घातलं की झोपायच्या वेळेला दूध देण्याची परंपरा पूर्वीची होती. आता परंपरा बदलल्या. आता काय पितात आणि काय खातं हे काही सांगायची गरज नाही श्रीरामपूरला. आता पित होते, आता पण पूर्वीचं वेगळं होतं बरं का कैलास भाऊ. पहिले काय प्यायचे, दूध प्यायचे. हां, त्यावेळेस कसं असायचं, परिणाम असा की नैवेद्य घेऊन गेल्यानंतर नैवेद्य खाल्लेला होता आणि विचार केला आता दूध द्यायला पाहिजे. बाबा म्हणाले, नामदेवा आता दूध देतो, हे देवाला पाजून ये बरं. केशर टाकून दूध तयार केलं आणि नामदेवाच्या हातात दिलं. पत्नीला खुणवलं, तू काही बोलू नकोस, देव खातो का नाही बघायचं आहे, हा खरंच देतो का नाही बघायचं आहे, परीक्षाच घ्यायची आता. आणि मग नामदेव मंदिरात गेला आणि सांगितलं, देवा माझ्या आईवडिलांनी आता सुंदर केशरयुक्त दूध पाठवलेलं आहे, घे बरं. नामदेव मंदिरात आला आणि तितक्यामध्ये आईवडील दोघं आले होते, पण खिडकीतून डोकून पाहत होते खरं काय चाललं ते. खरंच दूध देतो की स्वतः पितो. तितक्यात देव बोलायला तयार नाही. नामदेव म्हणाले, नाटकं लावू नको आता, कारण एकदा प्रसन्न झालेल्या माणसाला माणूस काही पण बोलू शकतो. देवा पहिल्यांदा नाटकं लावले, आता परत नाटकं का लावतो रे, वेळोवेळी मला बोलायला का लावतो, प्रगट होऊन घे ना दूध. तरी देव बोलत नव्हता, कारण का, 2 पाहणारे मागे होते कॅमेरे, आणि जिथे कॅमेरे असते तिथं लक्ष देत असतात ना. देवाला काय कळणार नाही. त्यात तितक्यामध्ये दोघं बघत होते खरंच पेतो की नाही. पण नामदेवाने सांगितलं, हे बघ देवा मला जास्त बोलायला लावू नको, मी जास्त बोलणार नाही, जर तू दूध घेतलं नाही तर दोघं फोडू का. देवाला घाम आला, काय नादी लागते म्हटले, खरंच फोडील डोकं. पटकन प्रगट झाले आणि सांगितलं, अरे नामदेवा बरं झालं असलं आणलंच दूध. आणि भगवान परमात्म्याने स्वतः नामदेवाच्या हातातनं दूध पिला. हे मी सांगत नाही, संत शास्त्र सांगताय. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नोया सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हारतीचा मूर्ती जेवी. मायबाप विचार करा. आणि दूध पिले भगवंत. तितक्यामध्ये आई वडील आले आणि भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. सांगितलं, देवा आमच्या 72 पिढ्या तुझे भक्ती करून करून आज त्रस्त झाल्या होत्या, स्वप्नात पण दर्शन दिलं नाही. देवा तू स्वप्नात पण दर्शन दिलं नाही, आमच्या पोटी असा पुत्र जन्माला आला, तू त्याचाही उद्धार केला आणि आमच्या कुळाचाही उद्धार केला. ते संत नामदेव महाराज आहेत, त्या वंशात तुम्ही जन्माला आले. भाग्यवान आहे. नामदेव महाराजांची भक्ती, देवाशी डायरेक्ट संवाद, डायरेक्ट इनडायरेक्ट प्राप्ती झाली. ते नामदेव महाराज सामान्य नाही. त्या नामदेव महाराजांना आत्मज्ञान प्राप्त झालं होतं. कारण देव प्राप्त झाल्यानंतर जगात काही श्रेष्ठ राहत नाही. म्हणून प्रत्येकाने जे आहे ते देवाला दिलं पाहिजे. भक्ती करत असताना त्या मूर्तीतून देव प्रगट होतो, त्या मूर्तीतच देव असतो असं नाही आहे. तो देव कुठे आहेत, या जगामध्ये सर्वत्र आहेत. तो नाही अशी जागाच नाही. भगवंताचं वचन आहे गीतेमध्ये, ममैव वंशे जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हे जगत माझा अंश आहे, मी नाही असं ठिकाण या जगात नाही. विठ्ठल जळेस्थळी भरला, ऋता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची. जळामध्ये, स्थळामध्ये, पाण्यामध्ये, भूचर जलचर हे सगळं त्याच्या अंश आहे. गतिर्भ्रता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ऐसा जो समर्थ तो मी या जगाचा नाथ, गगना ऐसा साक्षीभूत आपणची झाला. तो या जगामध्ये भरून पुरलेला आहे. देव नटला नाना परी. माझा देव कुठे आहे? काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग. शरीर हे पंढरी आहे, आत्मा हाच पांडुरंग विश्वर आहे. म्हणून कोणाचं मन दुखेल असं कधी बोलू नका, कोणाच्या मनाला त्रास होईल असं कधी वागू नका, कोणाच्या मनाला इजा पोसेल असं कधी बोलू नका. कोणाला मन दुखेल असं वागले की ते पाप आहे. महाराज एखाद्याने विचारलं ना, पाप पाप काय पाप आहे? दुसऱ्याच्या मनाला ठेस देणं हे पाप आहे. विनाकारण कोणाला त्रास देणं हे पाप आहे. विनाकाराने कोणाला विषय द्वेष करणं हे पाप आहे. घृणा करणं पाप आहे. पुण्य जर काय असेल कोणी विचारलं तर इतरांना सहकार्य करणे हे पुण्य आहे. तो आपला असेल नसेल, जाती धर्माचा असेल नसेल,
पण त्याला मदत करणे, धावून जाणे हे जगातलं सर्वश्रेष्ठ पुण्य आहे. परहित वसे जिनके मन माही उनको दुर्लभ जगत में कछु नाही. रामायणामध्ये तुळशीदास सांगतात, परहिताची भावना ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, तो जगातला सर्वश्रेष्ठ पुण्यवान आहे. पुण्य नेमकी काय? पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नहे जोडा दुजियासी. दुसऱ्याला मदत करणे हे जगातलं सर्वश्रेष्ठ पुण्य आहे. किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याकरता मदत करतात तेच पुण्य आहे. आणि हे पुण्य आपल्याला कोणालाही कुठेही केव्हाही करता येतं. एकूणाला सहकार्य करणं, सहकार्याची भावना अंतकरणात ठेवणं हे पुण्य आहे. आणि आता कोरोनाने काय शिकलो महाराज आपण? कोरोनाने आपल्याला काय शिकवलं आहे? एकूणारावर जीवापाड प्रेम करा. इष्ट मित्र सखे सोयरे पाहुणे रावळे मित्र परिवार यांच्यावर भरभरून प्रेम करा. कारण कोणाला सांगता येत नाही कधी जावं लागेल. कोरोनाने आता जग संपवलं महाराज. कितीतरी लोक गेले, आपल्यातलेच इष्ट मित्र सखे सोयरे कितीतरी गेले. आणि म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश, नका करुणास आयुष्याचा, सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करून भक्ती करा. भक्ती काय आहे? आपल्या अंतकरणातले द्वेष मत्सर बाहेर काढणे आणि लोकांविषयी दया ठेवणे ही जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये जब तक घटलक प्राण. दुसऱ्याकरता मदत करणं, दुसऱ्याकरता धावून जाणं आणि दुसऱ्या जीवावर दया करणं हा धर्म जगातला सर्वश्रेष्ठ आहे. आजपासून 400 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात एक संत जन्माला आले होते. त्यांचं नाव आहे एकनाथ महाराज. आपल्याच महाराष्ट्रातले दक्षिण काशी म्हणून पैठणला जन्माला आले. माणसाला माणसात देव दिसत नाही, त्यांना पशुपक्षात देव दिसला होता. आणि ते एकनाथ महाराज त्यांनी एक संकल्प केला. गंगोत्रीचं गंगाजल हिमालयातून घेतलं, रामेश्वराला अर्पण करण्याकरता ते निघाले. गंगाजल घेतलं हिमालयातनं, गंगोत्रीचं गंगाजल आहे. रामेश्वराचे अंतर जर पाहिलं गंगोत्री ते रामेश्वर तर 15,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता. 5 वर्ष पैयात्रा, सगळे तीर्थ करत 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 पैयात्रा केली. कमंडोला हातामध्ये होता. रामेश्वराचं गोमुख दिसू लागलं. आता मंदिरातच जाणार, दर्शनच होणार. 5 वर्ष पैयात्रा गेली. 15,000 किलोमीटर पाययात्रा झाली. कारण यात्रा करत करत ते फिरत फिरत गेले होते. आणि मग आता रामेश्वराचं मंदिर दिसायला लागलं. कळत दिसत होता, गोमुख दिसत होतं. आणि आता रामेश्वराची प्राप्ती होणार आणि मी जाणार आणि हे गंगाजल तिथे रामेश्वराला अर्पण करणार. या भावनेने, या शुद्ध हेतूने संत एकनाथ महाराज निघाले. पण जाता जाता त्या रस्त्यामध्ये त्या वाळवंटात गाढव तडफडत पडलं होतं. ऐकताय ना आपण? गाढव त्या वाळवंटामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तडफडत पडलेलं होतं. पाण्या वाचून आत्मा व्याकुळ झाला होता, मरणारच आहे आता. नाथ महाराजांना दया आली. नाथ महाराज म्हणले, याला जर पाणी मिळालं नाही हे गाढव मरण पावेल, गाढव मरणार आहे. नाथ महाराजांनी येत किंचित विचार केला नाही. 15,000 किलोमीटरची पदयात्रा झाली होती. 5 वर्ष लागले होते. कमंडलूचं झाकण उघडलं आणि संपूर्ण गंगाजल त्या गाढवाच्या तोंडात उतलं. ऐकताय ना आपण? गंगाजल त्या गाढवाच्या तोंडात उतलं आणि रामेश्वराला सांगितलं, हे रामेश्वरा, रामेश्वरा, आता इथूनच माझं गंगाजल तू अर्पण करतो. मी तुला स्वीकार कर. तू हे जे गंगाजल मी आणलेलं इथून अर्पण करतो, तू स्वीकार कर. आणि परिणाम संपूर्ण गंगाजल त्या गाढवाच्या तोंडात ओतलं. गाढव म्हणून का? गाढव म्हणून पाणी ओतलं का? त्याच्यात विचार केला. कारण तो गाढवाचा आत्मा, माझ्यातला आत्मा एकच आहे. आत्मा कोणाला माहिती आहे का? आतापर्यंत आपण फार बुद्धिवान आहोत, फार शिकलेले आहोत, पण आत्म्याचं साईज कोणी सांगू शकेल का? जीव कोणाला सांगता येईल का? ते किती साईजचा, किती आकारचा, किती वजनाचा आहे, कोणाला याची गिनती करता येईल का? परिणाम असा झाला, आत्मा तो आणि मी एकच आहे. आणि आत्मा हा परमात्मा आहे हे समजून त्याने गाढवाच्या तोंडात पाणी ओतलं आणि त्याच गाढवातून भगवंत प्रगट झाले रामेश्वर. सांगितलं, नाथ महाराज, तुमची अंतिम परीक्षा होती. हे गाढव सामान्य नसून मीच तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो.
विचार करा. मग त्या गाढवाच्या रूपात भगवंत आले आणि दर्शन दिलं. आपल्याला देव कोणत्या रूपात भेटेल सांगता येत नाही. आणि म्हणून आपली भक्ती तशी पाहिजे. दया करलं पाहिजे. दया जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणून पुन्हा सांगतो, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छांडिये, जब तक घटलक प्राण. घटामध्ये प्राण आहे तोपर्यंत दया सोडू नका. दया धर्म ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना दया केली पाहिजे. हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि एकूणावर भरपूर प्रेम केलं पाहिजे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही आपण प्रार्थना म्हणतच आहोत. म्हणून दुसऱ्याला प्रेम द्या, प्रेम घ्या. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेमा विन नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाड जाणतील. नाथ महाराजांचे अभंग वाचून घ्या. म्हणून अशा पद्धतीने मायबाप आज आपण या ठिकाणी भगवत चर्चा करण्याकरता बसलेला आहोत. आणि आपल्यातनं मातोश्री गेलेल्या आहे, त्यांना सद्गती लाभावी तदनिमित्ताने ही प्रवचनरूपी सेवा विश्वराच्या चरणी अर्पण करण्याकरता तर देवाने आपल्याला काही काळ जीवन जगण्याची संधी दिलेली आहे. त्याचं सोनं करता आलं पाहिजे. आणि ते कसं करता येईल? नामस्मरण करून करता येईल, भक्ती करून करता येईल. आपल्याकडे जे आहे ते देवाला दिलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? काय दिलं तर तो प्राप्त होईल? तर गीतेमध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र दिलं तरी तो प्राप्त होतो, फूल दिला तरी तो प्राप्त होतो. कोणाच्या पत्राने प्रसन्न झाला विश्वर? द्रौपदीने पत्र दिलं होतं आणि पत्र देऊन भगवान परमात्मा तृप्त झाला होता. गजेंद्राने एक फुल अर्पण केलं होतं, त्याचा उद्धार झाला. पत्रम पुष्पम फलम तोयम. फल कोणाचे खाल्ले? शबरी मातेचे. उष्टे बोरं रामाने खाल्ले की नाही? तर त्याला अर्पण करून आपण करावं. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती प्रभूत मश्नामे प्रयतात्मनः. तो भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करेल. त्याची भक्ती आपण केली पाहिजे. आहे ते त्याला अर्पण केलं पाहिजे. आणि ते जर त्याला अर्पण करत आपण भक्ती केली की निश्चितच आपलं कल्याण होईल. आज या ठिकाणी आपण मातोश्रींना आदरांजली अर्पण करण्याकरता जमलेलो आहोत. कैलासवासी शिंदूबाई सुरेश खैरनार यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. आणि तदनिमित्ताने त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असा आयोजित केला. त्यांच्याविषयी 2 शब्द बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला गणेश भाऊने आल्यानंतर कल्पना दिली. आमचे वडील गुजरातमध्ये काम करत असताना आयुष्यभर गुजरातमध्ये काम केलं. महिन्यातून 4 दिवस यायचे म्हटले. 4 दिवस इकडे येऊन आमचा सगळा सांभाळ अत्यंत चांगल्या पद्धतीने आईने केला. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज हे कार्य करत आहोत. मायबाप या जगामध्ये सर्वश्रेष्ठ पात्र जर कोणता असेल तर आई आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विन विकारी. साने गुरुजींचं वाक्य आहे. म्हणून सबसे बडी है माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. जाता जाता सांगेल मायबाप, पुन्हा आपल्यातनं गेलेल्या बाई शिंदूबाई यांच्यासारखं प्रेम जगात कोणीच देणार नाही. सगळं मिळेल पण यांच्यासारखी भक्ती, यांच्यासारखं प्रेम कोणी असणार आपल्यावर करू शकणार नाही. सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. मायबाप विचार करा, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नाही. आईचं काय महत्त्व सांगणार महाराज? कल्पना करा, मी नेहमी सांगत असतो आईविषयी. एक 60 वर्षाची मुलगी 95 ते 100 वर्षाच्या म्हातारीला भेटायला गेली. 60 वर्षाची मुलगी 95 ते 100 वर्षाच्या म्हातारीला भेटायला गेली. आणि 95 वर्षाची म्हातारी, तिला चालता येत नव्हतं. विचार करा, उठता येत नव्हतं. 2 डोळ्याचे 4 डोळे झाले होते. 2-2 माणसं उठवायला लागायचे. पण त्या म्हातारीला कळालं आपची पोटची गोळा आला. मुलगी दारात आहे हो, म्हातारी घरात आहे. घराच्या आत म्हातारी, घराच्या दाराच्या बाहेर मुलगी. आई म्हणाली, लहान मुलगा गेला, अरे आत्या आल्या, आई आत्या आल्या, आई आत्या आल्या. अशी जे लहान मुलांनी वार्ता कळवली तितक्यामध्ये त्या मुलाला सांगितलं, आत्याला सांग बाहेर थांबाळा, मध्ये येऊ नको म्हणावं. 60 वर्षाची मुलगी, चित्र डोळ्यापुढे आणा. इलाही मुलं झाले, इलाही नातू झाले. 60 वर्षाची आहे. 95 तो 100 वर्षाची म्हातारी आहे. उठता येत नाही. 2-2 माणसं घेऊन जायला लागतं बाहेर. पण आपल्या पोटचा गोळा आल्याची वार्ता कळाली की कुठून ताकद येते माहीत नाही.
म्हातारी तटकन उठली, चापलत चापलत अंधारामध्ये. शेरावाशाचे घर पूर्वीचे शिंक्यापर्यंत पोहोचली. डोक्याला टेंगुळ आलं, भिंत लागली, बळबळ रक्त गळू लागलं, पण वेदना होत नाही. का हो? आपल्या पोटचा गोळा आला त्यामुळं वेदना होत नाही आईला. आणि चापलत चापलत शिंक्यापर्यंत आई गेली. शिंक कळतं ना सिटीमध्ये, टोपलं ठेवण्याला करायचं बघा पूर्वीच्या काळी, जुन्या म्हाताऱ्यांना कळे. त्या शिंक्यापर्यंत गेली. शिंक्यावरनं भाकरीचं टोपलं घेतलं आणि आईने एक भाकर हातात घेतली. आबा पुन्हा चापलत 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 भिंतीने दरवाजापर्यंत गेली. कधी खांब लागतोय तर कधी भिंत लागते, डोळ्याने दिसत नाही, चालता येत नाही. 2-2 माणसं म्हातारीला उठवायला लागत होते, पण कुठून ताकद आली माहीत नाही. म्हातारी चापलत 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 दारापर्यंत गेली आणि 60 वर्षाची मुलगी बाहेर उभी होती. महाराज, आईने ती भाकर घेतली, ववाळली. बरं का मावशी, भाकर घेतली, ववाळली आणि ववाळून कुटके मागे फेकून दिले. आणि आईना त्या पोरीच्या तोंडावरनं प्रेमाचा हात फिरवला. मायबाप प्रेमाचा हात फिरवल्या मायबापांनो आईच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रुधारा सुरू झाल्या. एकच वाक्य बाहेर पडलं, पोरी पोरी काय केलीस तब्येती, काय केलीस पोरी? कितीही मुलगी चांगली असू द्या, मुलगा चांगला असू द्या, पण आईच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडेल, बाळा काय तब्येत केली रे, काय तब्येत केलीस? ह्याला आई म्हणतात. आणि हात फिरवल्या फिरवल्या गळ्यात मिठी मारली आणि मिठी मारून म्हणाली काय तब्येत केली. रडू लागली. 95 ते 100 वर्षाची म्हातारी, एरवी 2-2 माणसं लागणारे, तटकन उठले, ताकात आले. या आईचं प्रेम आहे महाराज. जगात सगळं काही मिळेल पण आईसारखं प्रेम मिळणार नाही. सबसे बड़ी है माँ, माँ देती है दुआ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. आईला माहिती प्रेम करत राहणं. जगात सर्वश्रेष्ठ प्रेमाचं पात्र जर कोण असेल असं विचारलं कोणी तुम्हाला तर आई सांगा. आई, आईसारखं कोणी नाही महाराज. आणि आई या जगातली सर्वश्रेष्ठ आहे. आज शिंदूभाई आपल्यातनं गेलेले आहेत, त्यांच्या प्रेमाची भरपाई जगात कोणी करू शकणार नाही. म्हणून गणेश भाऊ तुम्ही अत्यंत चांगला कार्यक्रम ठेवला. आईच्या स्मरणाकरता काही लोक माफी मागून बोलतो, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. माझं मुंबईला जागर काल्याचं कीर्तन असतं, त्या ठिकाणी गेल्यानंतर एका व्यक्तीला विचारलं काय साहेब तुम्ही भाग्यवान आहात, जागर काला म्हटलं की मुक्काम करावा लागतो. ते म्हटले महाराज भाग्यवान आहेच. मी सहज बोलता बोलता म्हणालो काय साहेब तुमचे भाग्यवान तुम्ही आहात, पण आईवडिलाची कृपा आहे म्हणून भाग्यवान आहात. त्यांनी मला उत्तर दिलं महाराज कशाला आईवडिलाचं नाव घेता हो, त्यांना काही कळत नाही. त्यांना काही कळलं नाही. म्हटले आम्ही शिक्षण घेतल्यामुळंच इथपर्यंत आलो. आमचे आईवडील साधे भोळे, म्हटले त्यांना साधे कपडे घालतात, साधी राहणीमान, खेड्यात राहतात, त्यांना काही कळत नाही. वाईट वाटलं, अंतकरण दुखलं. सांगितलं अरे बाबा तुम्ही शिकले असेल, मोठे अधिकारी झाले असेल, मोठ्या पदावर गेले असेल, मुंबई पुण्यात आले, बरोबर आहे, पण आईवडिलाला कळलं नाही म्हणजे काय? त्यांचे कदाचित राहणीमान साधे असेल, विचारश्रेणी मोठी होती म्हणून तुम्हाला शिक्षण केलं आणि इथपर्यंत पाठवलं ना. वडिलाचं प्रेम काही कळलं नाही म्हटले त्यांना. अरे बाबा कदाचित दिवाळीचं सण आलं असेल, गरिबी परिस्थिती असेल, तर कदाचित घरामध्ये सण साजरा बापाने केला नसेल, पण तुमच्या फीला पैसे कधी कमी पडू दिले नसेल, त्यांना काही कळलं नाही. बापाची कोपरी फाटली तर तिगळ लावून बापाने घातले असेल, 8-8 दिवस दाढी केली नसेल, तुमच्या संसाराला पैसे पुरवले असेल, त्या बापाला काही कळलं नाही. आईला काही कळलं नाही. कदाचित आईच्या अंगामध्ये ताप भरलेला असेल, तापाने फनफन आई करत असेल, पण तुझ्या कपड्याला इस्त्री करून द्यायला आळस केला नसेल, त्या आईला काही कळलं नाही. शाळेत जात असताना डबा टिफिन करून दिली असेल आईने, त्या काळामध्ये शाळा शिकत असताना
अंगामध्ये ताप जरी असला तरी कधी कधी दुखणं कोणाला सांगितलं नसेल, त्या आईला काही कळलं नाही, बाबा तुम्ही मोठे झाले चांगले, पण आई वडिलापेक्षा मोठे नाही. ज्याला आई वडील कळत नाही ना त्याचं जीवन निष्फळ आहे महाराज. काही काही मोठे लोक आपल्या भागात तर नाही, पण मुंबई पुण्यामध्ये आपण पाहतोय घरात आई वडिलाला ठेवायलाच तयार नाही. वृद्ध आश्रम ही परंपरा चुकीची सर, मला हे पटतच नाही. अनाथालाही ठीक आहे, पण वृद्ध आश्रम बिलकुल नाही. कारण ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या आईवडिलाला जर आपण काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. मराठवाड्यात एक मी अंतविधीला गेलो. अंतविधीला गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर मोठा बंगला, औरंगाबाद जिल्ह्यातली कथा आहे. मोठा परिवार भेटायला गेलो तिथे. त्यांना सांगितलं का हो एवढा मोठा बंगला, यांना सर्पडवसाने गेल्या होत्या. त्या सर्पडवसाने कशामुळे गेल्या आई? त्याने सांगितलं या बंगल्यात ते राहत नव्हते, ते गोठा आहे ना त्या कुडाच्या झोपडीमध्ये ते राहायचे आई वडील, आणि त्या झोपडीत साप आला म्हटले आणि तिथं डोंस झाला. अरे बाबा तुझ्याकडे एवढा मोठा 4 ताळी बंगला आहे आणि त्यांना झोपडीत का? नाही म्हटले ते तिकडं राहायचे ना आम्ही इकडं राहायचो. बरेच परिवारात अशी विसंगती आहे. मोठे मोठे घरं आहे पण त्या घरामध्ये देवघराला मोठी जागा असेल, पण जिवंत देव आई वडील त्यांना जर जागा नसेल तर तो भूत बंगला आहे, बंगला नाही मायबाप. विचार करा, जर आई वडिलाला ठेवायला शिंपी साहेब जागा नसेल, मायबाप घरातले आई वडील हे जगातले सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. तुम्ही देवाला नाही गेले तरी चालेल, देवदेव नाही केला तरी चालेल, दान धर्म नाही केला तरी चालेल, पण ज्याची आई आणि वडील जिवंत असेल त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. भगवंत प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. स्वामी तिन्ही जगाचा सांगून गेलो किंवा ज्ञानोबराय 17व्या अध्याय सांगतात, सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे ते सेविशी कीर थोडे लोन कीजे. जगातले सर्व तीर्थ आईवडिलाच्या चरणावरती. सकळ तीर्थाची दुरे. दुसरं संत सांगतात आई वडील केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. आई वडील असेल तर त्यांच्या चरणावरती सेवा करा, त्याला कुठले तीर्थ करायची गरज नाही. सगळ्या तीर्थाचं पुण्य आईवडिलाच्या चरणावर प्राप्त होत असतं मायबाप. विचार करा. आणि म्हणून अशी आई शिंदोबाईंची सेवा गणेश भाऊ तुम्ही आज अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना या ठिकाणी उपस्थित आपण सर्वजण आहोत, सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता आपण सर्वजण या ठिकाणी आहोत, आईला आदरांजली अर्पण करण्याकरता आलेले आहोत. अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाणे या ठिकाणी गणेश भाऊचं नेहमी येणं जाणं असतं. त्यांचा बराच परिवार, औरंगाबादची मंडळी माझे, त्यांच्याकडे मी अनेक वेळेस गेलो. बाळावाडा आणि त्या कोणता परिसर औरंगाबादला जे राहणारी मंडळी आहे, तर फंडसाहेब तिथे बडसाहेब पंढरीनाथ फड साहेबांनी माझे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात. तेव्हाही आपल्या भेटी तिथे औरंगाबादला होतात. आताही 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर औरंगाबादला माझी रामकथा आहे. आपण नक्कीच ऐकायला तिथे 7 दिवस दुपारी 2 ते 5 या वेळेत औरंगाबादमध्ये कथा आहे. आपण नक्की या. सर्वांना श्रीरामपूरकर आणि पाहुणे मंडळीला सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाणे या ठिकाणी नवनाथ ग्रंथाच्या 33-34 अध्यायामध्ये अडबंगनाथाची कथा येते. गोदातडी भामानगर तया ऐरण्यात एक गौरकुमार, त्या ठिकाणी राम आसुरी शिळा आहे. त्या शिळेवर अडबंगनाथांनी 12 वर्षे तप केलं आहे. अशी पवित्र तपभूमी श्रीरामपूर नेवाशा रोडपासून 5 किलोमीटर भामाठाणे या गावाच्या हद्दीमध्ये अडबंगनाथ तपभूमी आहे. मंदिर त्या ठिकाणी एका शिळेकरता बांधलेलं आहे. आणि त्या शिळेकरता मंदिर झाल्यानंतर जे कोणी देव मानत नसेल त्यांनी एकदा पाहिलं या त्या मंदिरात 1000 वर्षाची अडबंगनाथाची जुनी पुरातन बारव मंदिर पूर्ण झाल्यावर निघालेली आहे. आजही ती दर्शनाला आपल्याला उपलब्ध आहे. असं पवित्र स्थान. उजव्या बाजूला 1000 वर्षाची अडबंगनाथाच्या काळातली बारव, डाव्या बाजूला अडबंगनाथाची तपभूमी शिळा, राम आसुरची त्याकरता बांधलेलं मंदिर, असं पवित्र ठिकाण आहे. त्या ठिकाणी दर गुरुवार पौर्णिमेला कार्यक्रम होत असतो. उद्या गुरुवार पौर्णिमा आहे. तदनिमित्ताने सकाळी 10 ते 12 या वेळेस कीर्तन कार्यक्रम आहे. आपण आवर्जून एकदा तरी दर्शनाला गुरुवार पौर्णिमा बघून या. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. या ठिकाणी आजचं प्रवचन अडबंगनाथ यूट्यूब दर्शन चॅनलला ते लाईव्ह सर्वांना दिसणार आहे. कोणाला पाहायचं असेल तर अडबंगनाथ दर्शन या यूट्यूब चॅनलला आपण जाऊन बघू शकतात. करणार भाऊनी मला आग्रह केला होता. तदनिमित्ताने ही
सेवा झाली आणि विश्वराच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरि ओम. शांती शांती शांती.